श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता वाजले होते संध्याकाळचे 7 आणि बघा आठवडी बाजारातून आई आणि सगळ्या बाया बाजार घेऊन आल्या होत्या आणि सगळ्या बाया आमच्याच घराजवळून बाजार घेऊन जाते, कारण इथून जायचा रस्ता शॉर्टकट पडते म्हणून इथूनच जाते. पावसाळ्यामध्ये काही इथून जाता येत नाही तर मग रोडनं जाते. तर बघा त्या बाजार घेऊन येत होत्या आणि बघा तिथे त्याचं कायचं तरी वावरात टोबालचं डिस्कशन चालू होतं. तर माझी आई बहीण आणि ते साईडची बाई बोलत होती आणि बघा माझा डुगू कसा मस्त शांत झोपला होता आणि त्याचे केस बघा किती मस्त छान हवेत मस्त उडून राहिले होते हिरोसारखे. जसा काही हा माझा हिरोच आहे, कारण असे याचे केस उडून राहिले होते. आणि बघा त्याच्यानंतर यायचं काही संपलं नव्हतं, पुन्हा यायचं चाललंच होतं, काही नाही काही संपलंच नव्हतं, यायचं चालूच होतं. एक गेला काही एक फोन यायला येणं सुरूच होते. तर आता ह्या कोणाच्या जाणार होत्या नव्हत्या जाणार, का वेळेवर यायचं कॅन्सल होणार होतं माहीत नाही. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आमचा स्वयंपाक कुठे होता का होता ते पण मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कारण मी 2-3 क्लिप आहे घेऊन ठेवली होती, पण व्हिडिओ एडिट नव्हता झाला म्हणून टाकायला काही भेटली नव्हती. आणि बघा त्याच्यानंतर आई बाजार घेऊन आली. आईचं तर बाहेर बोलणंच चालू होतं. मग त्याच्यानंतर मीच थैले बाजाराची उचलून ठेवले हे बघा. आणि माझी आई टिकली आणली होती, मी लावली होती, छान वाटत होती. आणि बघा असा बाजार आणला होता. आता या बाजार खायला काय काय आणलं खाऊ खायचं तर पाहू आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला बघा. आज होती 16 तारीख आणि माझा उपवास होता आज. तर मी सर्व कामं करून घेतली. आज माझ्या मग 2-3 कामं आईन ठेवली होती, सर्व करून घेतली. आणि डुगुले बघितलं, त्याच्यानंतर केस वगैरे धुतलं, सगळं देवपूजा सगळं आवरून घेतलं, नाश्ता खाऊन घेतला. आणि बघा आता मी ते केस विसरत होती आणि माझी भाची येऊन होती, डुगूसोबत खेळत होती. तर बघा आणि यांचं असं खेळणं चालू होतं. आता मी कोणतं काम करायला बसली, डुगू मला छान ते काम करू देणं, असं काही होत नाही. तसं काऊन म्हणलं मग मी सांगते बघा तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर बघा मी त्याला अशी मस्त हाऊ करून भेवाडून राहिली होती आणि तो थोडा वेळ हसत झाला आणि माझ्याच पुढे येऊन बसला. आणि चेहरा एवढा उन्हानं काळा पडला होता की विचारू नका. आणि आता आपल्या गावाला जायचे पण दिवस भरत आले होते. 2 व्हिडिओमध्ये झालं सांगत होती. आता कोणत्या व्हिडिओमध्ये तयारीचा व्हिडिओ येईन ते काही सांगता येत नाही. आणि बघा आमच्या घरापाशी नाल्या करणं चालू होत्या, तर तिथून ही JCP जाणार होती आणि गाड्या पण तिथंच ठेवून होत्या, कारण आमच्या घरामागं बारसं होतं, कार्यक्रम होता, तर तिथेच अशा गाड्या ठेवून होत्या. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी अंदरूनच व्हिडिओ घेतला हे बघा. आणि माझा डुगू आता काही नाही ना, गाड्या मोठा दिसला की राय होतो आणि बाहेरच जातो. बघा त्याचं असंच काहीसं चालू आहे हे बघा. आणि ते दोघं मस्त खेळत होते बघा. आणि बघा ही क्लिप 2 दिवसा अगोदरची क्लिप आहे, जी मोबाईलमध्ये होती, तर आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केली मी. तर बघा आमचा स्वयंपाक कुठं होता आणि का होता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये माहीतपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. आहे बघा त्याची सर्व ही तयारी चालू आहे. तांदूळ गहू दारी निवडणं सुरू आहे. आणि माझा डुगू बघा आम्हाला काहीच करू देत नाही. आता जिथं म्हणलं तिथं मध्येच करतो. आणि गरमी एवढी होती की बाहेर बसून पण काही करावं नाही असं पण होत नाही. आणि डुगू पण झोपून होता. हे बघा कूलर चालू होतं, माझी बहीण तांदूळ निवडत होती आणि मी केस वगैरे धुतले होते. आणि दारगिन हे बघा सगळं दारगिन निवडून झाली होती. सगळं आता सामान भरपूर करायचं होतं. आणि चला तर दाखवत तुम्हाला काय काय सामान भरलं आणि काय काय नाही. तर हे बघा आता आमचं इथे सगळं निवडण्यावर करणं झालं होतं. आणि मी आता केस पण विसरून घेतले, कारण खुले केस राहिले की डुगू खरंच खूप ओढ करतो ना, बुरतून केस खूप जात आहे बघा. त्याच्यानंतर हे माझं सगळं असं झालं, मी रेडी झाली केस वगैरे बांधून. आणि बघा आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय सामान आणलं काय काय नाही. तर हे बघा असं आम्ही सामान आणलं आणि सामान काढलं. तर बघा हे किराणा सामान आहे, खोबरं वगैरे हे वारू घालून कापाचं आहे आपल्याला. आणि हे सर्व स्वयंपाकाचं किराणा सामान आहे. या चुंगडीमध्ये भरणं आहे. आता याच्यामध्ये असंच ठेवायचं, लागलं तेवढं घ्यायचं आणि बाकीचं घरी ठेवून द्यायचं असं आहे बघा. हे चुंगडी पण भरणं आहे आणि हे खोबरं आम्ही वारू टाकलं होता, त्याला आम्हाला कापून याचा मसाला लावायचा आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि तुमचा पण कुठं स्वयंपाक राहते का, बायाचा राहते की घरगुती राहते ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ खरंच कसे वाटते ते पण सांगा. व्हिडिओला लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा. आणि बघा हे बघा इथे मी सगळं संध्याकाळच्या वेळेस मग मसाले लावायला घेतले होते सर्व बघा. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. आता व्हिडिओ काही बरोबर येत नव्हता, कारण माझ्या आईच्या इथे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं लाईटाचा उजेड काही बरोबर पडत नाही, पूर्ण अंधार होता. आणि मोबाईल माझा खालतं वाकून गेला आणि माझं लक्षच नव्हतं. तर हे बघा मी असे पूर्ण पेस्ट मसाले लावून घेतले आणि ते मोठी आईच्या घरी फ्रीजमध्ये नेऊन ठेवले. आणि डुगू पण झोपला होता, पाहुणे पण आले होते. आणि हे बघा त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो स्वयंपाकासाठी. आणि डुगूची बघा कशी गाडीमध्ये मस्ती चालू आहे बघा गाडीमध्ये जाताना पण. तर बघा आम्ही चाललो होतो दोघं माहिले का जिथं स्वयंपाक होता तिथं. आणि हे बाकीचे सर्वजण गेले होते गाडीने, स्पेशल गाडीने. आणि आम्ही तिघंजण चाललो होतो. तर बघा डुगूच्या गाडीमध्ये कशा मस्त्या चालू आहे. आणि बघा ह्या रस्त्यानं तुम्ही कधी गेले का सांगा, हा रस्ता पाहिला का, तर कोणीकडे जाते हा रस्ता ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही म्हणा डुगूले असेच कपडे का, आता आम्ही कपडे तिथं गेल्यावर बदलवणार होतो डुगूचे, कारण तो खूप कपडे खराब करतो म्हणून. तर बघा असा हायवे होता आणि छान मस्त गाड्या वगैरे चालल्या होत्या. तर बघा तुम्ही हे लोकेशन
आयोजन बघितलं का सांगा, आणि तुमचा पण कुठं स्वयंपाक राहते का ते पण कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. हे बघा जिथं स्वयंपाक होता तिथं आईने अगोदरच पोहोचले होते आणि आम्ही आता पोहोचलो होतो. अर्ध्याचा स्वयंपाक झाला होता, बाया पाहुणे सगळे आले होते. तर चला कसा वाटते व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर हे मी बाई स्टोअर करताना गाडी जात होती, जेसीबी सुरू होती त्याचा आवाज आहे. आणि बघा हे आहे देवस्थान श्री संत भोजाजी महाराज आजनसराईचं खूप प्रकट आणि खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे. आणि ह्या देवाचा खूप अनुभव आहे म्हणून लोक इथे श्रद्धेने स्वयंपाक करतात आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात. आणि हे बघा अंदरून पण ह्या मस्त मंदिर आहे, मस्त व्ह्यू आहे, पण अंदर मोबाईलला लाऊड नव्हता म्हणून काही व्हिडिओ घेतला नाही. चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.